मार्फत प्राचरण केला जातोय. नाना बघूया काय कामगिरी करेल. फुल ऑन फाऊल फुल आउट बेस्ट ऑफ 7 मैदानात सज्ज आहे आणि या ठिकाणी मात्र एंकर होल परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन टॅकल सांघिक पकडीचा नजारा बेस्ट केला जातोय आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय. जबरदस्त संघ म्हणावं लागेल. वगैरे शाडू लेपी संघाच्या बाजूने तेवढा संघ जो काही कुसुम संघ आहे आणि या संघासाठी या सामन्यासाठी माणसं म्हणून कंकस पाहताना आदरणीय अमर तटकरे सर आणि आदरणीय सुजन कानसरे सर एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे सुजन कानसरे सर आहेत. पण त्यांची सुंदर अशी पहिली मैदानावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे आणि माझ्या समवेत आहेत राजा जोगळे सर एक उत्तम समालोचक निवेदक म्हणून ज्यांची ख्याती आहे. खरं तर एक जबरदस्त स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय वाडेश्वर क्रीडा मंडळ कनकाडी एरंडेवाडी या ठिकाणी भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्या मंडळाचे सर्व तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. राजा जोगळे सर यांचं एक नियोजन तालुका स्पर्धेला लाजवेल असं नियोजन त्याने त्या ठिकाणी ठेवलं होतं. भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली होती आणि आज या ठिकाणी आपण पाहतो उत्कृष्ट असा खेळ होतोय. रॅश लावला जातोय. तो ट्रॅकरचा नमुना श्यामल घाणेकर कडून पेश केला जातोय. प्रत्युत्तर टाकले श्यामल घाणेकर बेस्ट ऑफ 6 मैदानात मध्ये रक्षक सुरेश पाचरे बघूया काय कामगिरी करतील आपल्या संघाकडून. आमचा जाधव दादा देखील आमचे सज्ज आहेत या ठिकाणी. बघूया काय कामगिरी करेल. आदेश शिकवण लेफ्ट कॉर्नर इन मधून खेळतोय. राईट कॉर्नरला बघायला मिळतोय एक जबरदस्त जाधव काय कामगिरी करेल बघूया. त्या ठिकाणी मात्र एक जबरदस्त शक्तियुक्तीचा मेळ लागतोय का बघूया. कबड्डी म्हटलं तर महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ की जो थोडीशी ताकद जरासाठी त्यांच्या सहयोगातून आपण कित्येक मैदानावर पाहतो. खरं तर फार 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 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात हुतुतू या नावानं जन्मलेला कबड्डी खेळ खऱ्या अर्थाने आज प्रो कबड्डी लीगमुळेच महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्याच नव्हे तर अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आणि खरं तर प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी हा खेळ अखंड जगभराच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला असताना परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन टॅकल एक सांघिक पकडीचा नजारा मैदानात पेश केला जातोय आणि आदेश शिकवण शूटिंग ब्लॉकमध्ये जातोय. नक्कीच त्रुटीचा गेलाय तो कुसुम संघाकडून. नक्कीच मार्गदर्शन करते. मार्गदर्शक प्रशिक्षक असो चांगलं मार्गदर्शन करून चांगला खेळ घडवण्याचा प्रयत्न करतात. तेवढाच तत्पर साडवली संघ ही आहे. दोन्ही संघ नक्कीच तटीतटीचा सामना पाहायला मिळणार ते सेकंडपर्यंत ठरलेलं आहे. कुसुम संघाकडून 3 नंबरच्या स्पर्धन काय 1-2-2-2 ची साखळी लावली साडवली संघाकडून. बघूया खरं या परिस्थितीमध्ये संघ तेवढा तत्पर आहे साडवली संघ. बघूया काय करते आपल्या संघासाठी. नक्कीच त्याची आउट झालेला आहे. वाघजाई साडवले जबरदस्त टॅकल लावला होता. श्री गांगोबा माईनवाडी कबड्डी टीम ऑर्गनायझिंग कबड्डी टुर्नामेंट अँड वी आर सेलिब्रेटिंग नाउ सेकंड डे ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सजग सुंदर असं सुरक्षित भव्य दिव्य मैदानावर प्रखर तेजस्वी विद्युत रोषणाईमध्ये हा क्रीडा महोत्सव अतिशय जल्लोषामध्ये संपन्न होतोय. दरम्यान मध्यंतराचा इशारा दिला गेला. जोगळे पहिली चढाई घेतोय. सेकंड नंबरची पहिली चढाई कुसुम संघाकडून. हरपुडे अनंत धेरे साहेब इथे उपस्थित झाले. आपणही जरा स्टेजकडे येत आहे. अनंत धेरे साहेब ज्यांचं योगदान आमच्या मंडळासाठी वारंवार लागले असे अनंत धेरे साहेब आपण जरा स्टेजकडे यायचं सरकट. श्यामल घाणेकर बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऐसा बोलतोय बोनस के लिए एक सरबत लाइन के अंदर और दूसरी पैर हवा में होनी चाहिए. पुन्हा एकदा प्रत्युत्तर टाकलं होतं. खरं तर एक जबरदस्त खेळामध्ये आपण पाहतोय. बघूया काय कामगिरी करेल दोन्ही संघादरम्यान. एक जबरदस्त चतुरस्र खेळ बघायला मिळतोय. कबड्डी म्हटलं तर महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे आणि या मर्दानी खेळामध्ये दोन्ही संघ सारख्या ताकदीने मध्यंतरापर्यंत आपण पाहतोय. 4-4 पॉईंट टेबलवर. खरं
एक्साइटिंग मॅच आणि या सामन्याचं वर्णन करताना जवळ सर मित्र असं म्हणेन बोथ टीम आर व्हेरी कॉन्फिडेंटली प्लेइंग अतिशय आत्मविश्वासाने खेळतात असे दोन्ही संघ सो आय थिंक मॅच विल बी व्हेरी एक्साइटिंग टिल द लास्ट मोमेंट शेवटच्या क्षणापर्यंत सामना रोमांचकारी रोमांचक होण्याची शक्यता दरम्यान आमच्या जाधव दादा बघूया काय कामगिरी करेल जाडवले बहारदार आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे जबरदस्त त्या ठिकाणी कौतुककडून आक्रमण लावलं जातंय आणि इशारा देण्यात गेलाय तिसऱ्या चढाईचा भरोसा टाकला जातोय जर्सी क्रमांक 4च्या माध्यमातून बघूया एखादा गुण घ्यायचाच आहे खरं तर प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई ती सलग 2 एका चढाई झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो अखेर राकेश दादा जाधव यांचा रोड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सफल होतो आणि तिसऱ्या चढाईला एक जबरदस्त कॉन्फिडंटली समोर गेला होता दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा साडवणीसाठी देखील असेल शेवटची 5 मिनिटे गुणांक स्थिती याचे 6 गुण आहेत जुगाई कौतुक आणि 4 गुण आहेत वागजाई साडवले बी संघाचे अजून देखील अक्षय पाचार्य साहेब मैदानात आहेत लेफ्ट कॉर्नर इन मधून खेळताना आपण बघतोय जवळपास वयाच्या 50व्या वर्षी देखील मैदानात उतरले तरुण वर्गाला लाजवेल असा त्यांचा खेळ अजून देखील आपल्याला पाहायला मिळतो खरं तर वेल्डिंग वर्क फॅब्रिकेशनची कामं करत असतात मात्र आपल्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे योगदान देत असतात एक नामवंत वेल्डर म्हणून त्यांची या तालुक्यामध्ये ख्याती आहे अनेक कौशल्यपूर्ण कामे चांगल्या प्रकारे करत असतात आणि या तालुक्यामध्ये वेल्डर म्हणून आपलं नावलौकिक प्राप्त केलं आहे आज कबड्डीच्या मैदानावर बघूया सुरेश पाटील सर यांचा रणसंग्राम दरम्यान पुन्हा रँक राऊंड लावला जातोय गुणांचा आलेखाकडून उंचावलं गेलाय जुगाई कौतुक संघाचं दरम्यान सुपर ट्रॅकरची नावी संधी आहे नाना बघूया काय कामगिरी करेल शेवटचे 4 मिनिट दोन्ही संघ लक्ष असू द्या गुणांक स्थितीचे 7 गुण आहेत जुगाई कौतुक संघाचे आणि 4 गुण आहेत वाघजाई साडवली बी संघाचे दरम्यान सुपर ट्रॅकरची नावी संधी आहे मध्यरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय सुरेश पातेर आहेत उजवा कोपरारक्षक जाधव दादा सज्ज आणि तेवढा डावा कोपरारक्षक तत्पर त्याची 7 आहे मात्र तशा प्रकारची संधी देत नाही एक पिरियड आहे दरम्यान टाइम ऑफ घेतला गेलाय वगैरे साडवली संघाकडून एका खेळाडूचा बदलाव केला जातोय थक्कर रुक जाना जिन्हें मंजूर नहीं उनके लिए तो कोई भी मंजिल दूर नहीं पुन्हा एकदा फिरावलेला ते पंचांच्या इशाऱ्याने सुरू होतोय हेडिंग जाधव दादा आता मात्र फुल हाऊस संघ आहे कोणत्याही लोक नाही आता मात्र आमचा शेळके दादा बघूया काय कामगिरी करेल दमदार एंट्री केली शेळके दादाने तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय आणि असं कसं एक घडी टिपला गेलाय प्रत्युत्तरच टाकलं जर्सी क्रमांक 15-4 अशा पॉईंट टेबलवर सामना बघायला मिळतोय आता मात्र एका गुणाचं योगदान दिलंय वाघ क्या बात आहे ऑन फायर आणि महत्वपूर्ण योगदान दिलंय एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू येतोय आदेश शिकवून मैदानात येतोय सुपर ट्रॅकरची नामी संधी असणारे समोरून आपण पाहतोय आक्रमण असेल श्यामल घाणेकरचं आव्हान असेल जबरदस्त साबुद्याचा पवित्र गमनाचा चांगला सरकतोय आणि त्याला दाद देताना आदेश शिकवण मैदानात येतोय कोठे लोक नाहीये 1 सेकंड रेडी ऑन रेडिंग मार्कवर प्रचारण केला जातोय जर्सी क्रमांक 4 निदान रेषा पार करत लागले मागे सरकतोय थोडासा अंदाज घेतला जातोय वेगवेगळ्या हालचालींमध्ये जे डिफेंडर्स आहेत की जे डिफेन्स करण्यामध्ये माहीत आहेत सुपर ट्रॅकरची नामी संधी पुन्हा एकदा आपल्या लेफ्ट कॉर्नर वरून आपल्या स्ट्रॉंग झोनवरून एक आपली शाखा बनवतोय आणि थोडस मागे सरसावत दोन्ही दिशेने लक्ष केंद्रित करत आपल्या प्रांगणात सरकतोय शेवटचे 2 मिनिटे रेडिंग मार्कवर आदेश नक्कीच आता जे रेड ही निर्णायक रेड होणार आहे बघूया आपल्या संघासाठी काय करते वाघजाई साडवली संघ आता जर पकडलं तर नक्कीच सुपर टायगरची नामी संधी आहे आणि सुपर टायगर गेलं तर 1 पॉईंटची फक्त लीड राहणार आहे त्यामुळे पाहूया आता संघामध्ये नक्कीच
थांबणार पंच दूर आहे रेड आहे नक्कीच जर जेर बंद केला 2 पॉईंट येतील 2 पॉईंटने आपला संघ नक्कीच जिंक परंतु तेवढा चला कसा हा खेळाडू गडी टिपलेला आहे मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है तीसरा सड़ाई का इशारा दिला गया है मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है दोस्तों हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है जिंदगी तो जख्मों से भरी है जिंदगी तो जख्मों से भरी है वक्त को मरण बनाना सीख लो हारना तो एक दिन मौत से खिला जिंदगी जीना सीख लो आपण नियमित म्हणत असतो कबड्डीचा रणसंग्राम कबड्डीचा थरार या मैदानावर आपण पाहतो जाऊया नक्कीच झुकतोय पारडं ते कोसुम संघाकडे सामना संपलेला आहे विजयी झालेला आहे तो कोसुम संघ आणि पराजित झालेला वाघजाई संघ दोन्ही संघाचे हार्दिक